पाणीपट्टी दरात दरवर्षी होणारी 5% पाणीपट्टी वाढ रद्द करावी होण्याबाबत हा विषय आमचा होता। ही प्रलंबित 1 नंबरची मागणी ती आपण शेवटी ठेवू। काय सविस्तर माहिती मी पाणीपट्टीच्या संदर्भात 2008 मध्ये हायकोर्टात ऍप्लिकेशन केलं। त्या टायमाला 900 रुपये पाणीपट्टी झाली, 900 अजेबी आहे माझ्याकडे। तर त्या टायमाला निकाल आमच्या बाजूने होता, पण काय न्यायदेवतेवरती किती विश्वास ठेवायचा किती नाही ठेवायचा आमचे वकील कॉर्पोरेशनने विकत घेऊन टाकले, याचा माझ्याकडे पुरावा आहे। कॉर्पोरेशनला 2,40,40,00,000 रुपये लॉस येणार होता, म्हणजे तुम्हाला 2 वर्षाचे पैसे आम्हाला वापस द्यायचे होते। त्या टायमाला नळ कनेक्शन 40,000 होते मालेगाव शहरात। त्या टायमाला नगरपालिकेने सांगितलं ना नफा न तोटा तत्वावरती आम्ही पाणी पुरवठा करतोय। हा सांगायचा मुद्दा काय आहे तुम्ही सुरुवात करतो। आमचे वकील त्या टायमाला कोर्टात उपस्थित नाही राहिले। सोनवणे साहेबांनी कॉम्प्रोमाइज करून घेतली, वकील आमचे दुबळे ठरले। ते भले लखपती झाले असतील त्याच्याबद्दल नाही, पण मालेगाववाल्यांचा आशीर्वाद ते घेऊ शकले नाही, तो प्रश्न पेंटिंग झाला। त्याच्यानंतर 2,40,40,00,000 रुपये कॉर्पोरेशनचा फायदा झाला। कॉर्पोरेशनने वकिलाला किती खर्च केला असं ते देणाऱ्याला आणि घेणाऱ्याला माहिती, तो विद्वत्तेचा भाग नाही। परंतु ते न थांबता 900चे किती झाले, परत 1200 झाले। 1200 केव्हा झाले आहे ना माझ्याकडे करणं गरजेचं नाही। तर याच्यामध्ये मेन मुद्दा असा आहे, मालेगावकरांना महानगरपालिका झाल्यापासून काय मिळालं? माझ्या मते फक्त टॅक्स मिळाला। नगरपालिका असताना 120 रुपये पाणीपट्टी होती। आम्ही आम्हाला 2 टाइम पाणी मिळत होतं, सकाळ दुपार संध्याकाळ। आपला 2 टाइम पाणी मिळत सकाळ दुपार, मी 2 टाइम आंघोळ करत लहान होतो तेव्हा। आणि 2000 मध्ये आमची महानगरपालिका झाली। मी तर म्हणतो 22 ग्रामपंचायत झाली, मी असं म्हणतो। कारण की काय पाणीपट्टी तुम्ही घेतात, आमचं दुमत नाही, तुम्ही पाणी देता, आम्ही दिलं पाहिजे, मोफत नको। परंतु पाणी किती देता याच्यावरती पाणीपट्टी आकारली गेली पाहिजे। 1 दिवस आड पाणी होतं, तुमचा इंधन खर्च वाचत होता, बरोबर। काय जे येत असत त्या टायमाला 40,000 नळ कनेक्शन होते, आता 60,000 नळ कनेक्शन आहे, बरोबर। 61,000 तुमच्या ऑफिशियल रेकॉर्ड करून 61,000 नळ कनेक्शन आहे। त्याच्यावरती वीज खर्च तुमचा कुठे वाचतो? तुम्ही जे 3 दिवस आड पाणी देऊ राहिले, 2 दिवस आड म्हणजे तिसऱ्या दिवशी आम्हाला पाणी मिळतं, म्हणजे महिन्याला तुम्ही आम्हाला 10 दिवस पाणी देता। आणि 1 दिवस आड देत होते तर 16 दिवस पाणी मिळत होतं महिन्याला। आता वर्षाला फक्त 120 दिवस पाणी मिळतंय। पाणीपट्टी तर कधी होत नाही, परंतु जो ठराव नगरपालिकेने केलेला आहे, ऐकून घ्या, आठवून, जो ठराव नगरपालिकेने केलाय, म्हणजे आमचे नगरसेवक जे बी त्या टायमाला असतील, भगवंते त्यांना सद्बुद्धी दिली का दुर्बुद्धी दिली, त्यांनी तो जनतेच्या हिताचा ठराव केला नाही। तो ठराव असा केला का दरवर्षी 5% पाणीपट्टी वाढवण्याचा, हा 10 मध्ये ठराव झाला। त्या दिवसापासून पाणीपट्टी वाढत आली, ती थांबण्याच्या मनस्थितीत नव्हती, पण ती थांबवली गेली असती केव्हा? रूल प्रमाणे, महाराष्ट्र शासन रूल प्रमाणे जर तुमची योजना कोलॅप्स झाली तर 2019 मध्ये ती पाणीपट्टी रद्द करायला पाहिजे होती। स्वतःहून प्रशासनाने प्रस्ताव पाठवायला पाहिजे होता की आमची योजना आता कोलॅप्स झाली, म्हणजे 19 मध्ये ती योजना कोलॅप्स झाल्यानंतर सुद्धा 5% वाढ आहे। सरासरी 100 रुपये जरी वाढत असेल तर 4 वर्षाचे 60,000 नळ कनेक्शनला 400 रुपये प्रमाणे तुम्ही हिशोब करायचे। 6 चोक 24, परत 2,40,40,00,000 रुपये मालेगावच्या नागरिकांचे खिशातनं गेले। आम्ही आता जागृत नाहीयेत, आम्ही याच्या अगोदर बी तक्रारी केल्या आहे, आजच आम्ही बोलतोय असं काही नाही। पण कसं आहे, नेहमी वटाण्याच्या अक्षरा या कागदांना दाखवण्यात आले। करू पाहू मध्ये आयुष्य चाललं आलं तुमच्या लक्षात। मला काय म्हणायचं, माझा हा व्यक्तिगत प्रश्न नाही, 5% लोकांच्या लक्षात येत नसेल, पण मी आणून देतो का मूळ रकमेवरती 5%, म्हणजे 2000 वरती जर 5% तर ती 100 रुपये वाढते। आता मागच्या वर्षी 2600 रुपये होते, या वर्षी 2740 जे काय असं। तर मला काय म्हणायचं, गरीब माणूस जो आपला कष्टकरी आहे त्यांनी पाटीपट्टी, नळपट्टी आणि घरपट्टी, आणि मी तुम्हाला सांगतो वीज बिल एवढंच भरायचं का मालेगाव शहरात? नगरपालिकेमुळे फायदा तर काही झालाच नाही। आजही डास चावतात, उद्याही चावत राहते। नेहमी एक योजना आली का फार मोठमोठे होल्डिंग लागतात, दुसऱ्या मजल्यावर पाणी गेलं पाहिजे, बिगर मोटर लावून दुसऱ्या मजल्यावर जात नाही। काही ठिकाणी अशी अवस्था आहे, आणि आमचं पाणी साहेब महानगरपालिकेने दुसरीकडे डिवाइड केलं, त्याच्यामुळे आम्हाला हे 2 दिवस आड पाणी मिळू राहील।
त्याची तुम्हाला 5,000 रुपये पाणीपट्टी मिळते. दाभाडीला पाणी दिलं ते मालेगाव महानगरपालिकेत नाही. दाभाडीला दिलं पाहिजे, माझं मत नाही त्यांना दिलं, ते बी माणसं आहेत, त्यांना बी पाणी हे गरज, पण त्यांच्यासाठी दुसरं सेक्शन करायला पाहिजे. आमचं पाणी तिकडे दिल्यामुळे आम्हाला तुटवडा होऊन गेला. इथे पहिलेच मालेगावचं पॉप्युलेशन वाढून राहिलं. विचार करण्याचा भाग आहे हा. एक मला काय म्हणायचं, तिकडून तुम्ही 5,000 रुपये घेता, मग आमची कपात का करता? आम्हाला 5% तर नको ना. 5% रद्द करा. मी तुम्हाला पत्र दिलं होतं, मला असं 7व्या महिन्यात पत्र दिलेलं आहे. 7व्या महिन्यात पत्र दिलेलं आहे. विनंती आहे, आता अशा परिस्थितीत मागे आमदार शेख रशीद साहेब होते, करोना काळ होता, त्यांनी घोषणा केली होती की आम्ही पाणीपट्टी घरपट्टी माफ करू. काही कारणास्तव ती झाली नसेल, मी समजू शकतो, पण त्यांनी एक चांगला निर्णय घेतला होता. आजही या शहरामध्ये तुम्ही असा निर्णय घ्यावा की या वर्षापासून तुम्ही 5% पाणीपट्टी घेऊ नये. जर करोडो रुपये जीएसटीचे गव्हर्नमेंटकडे पडू नये, तर मी म्हणतो या योजनेद्वारे का नागरिकांकडून तुम्ही वसूल करता? ही वसूल करणं थांबली पाहिजे. आणि 5% जर नगरपालिका पाणीपट्टी घेणार असेल तर मी ठणकून सांगतो, आम्ही प्रत्येक प्रभागाजवळ बसू आणि सांगू का आम्हाला 5% न भरता पाणीपट्टी भरा. 1% जटात होती साहेब मालेगाव शहरात, लोक एकदम इमानदारीने भरत होती. 10%नी कानाडोळा केला. 100% झाल्यावर तर लगेच अल्टर चालू सोडून दिलं. तर कुठलं जीवन जगण्याचं साधन नाहीये. हातावर आणता आणि हातावर पोट भरून टाकतो झालं. पण इथे लोक फेल होऊन गेले. माझं एकच म्हणणं आहे, 5% आमची रद्द व्हायला पाहिजे. तुम्ही जर रद्द करत नसाल तर तुम्हाला काय बोलायचं असेल ते बोला. तुम्ही जर रद्द करत नसाल तर आम्ही प्रत्येक प्रभागावर 1 दिवस 2 दिवस देऊ बाबा, वाढीव पाणीपट्टी भरू नका. पाणीपट्टी भरा पण वाढीव भरू नका. मी पण निवेदन करतो. नाही ऐका, आमचं 5% भांडण नाही ऐका ना, याच गोष्टीवर जास्त बोलण्यापेक्षा एकाच मुद्द्यावर बोला. तुम्ही 5% कमी करा. त्या बाबतीमध्ये आपलं निवेदन झालं, आंदोलन झाल्यानंतर एकदम डिटेल पाणीपुरवठ्याची मिटिंग घेतली. पाणीपुरवठ्याची त्याची सगळी लेखा विभाग, आमचे पाणी पुरवठ्याचे लोक, उपायुक्त वगैरे आम्ही सगळे बसलो. बरोबर. आणि मी प्रामाणिकपणे सांगतो, आता खरं त्या बातमी पण द्यायची तर त्या हरकत नाही. मी पाहिलं हे जे रेट आहेत ना, हे महाराष्ट्रामध्ये जी मोजके 4-5 जास्त आहे. आपला रेटही त्या मनानं बराच पाणीपट्टी हे कबूल करतो, जास्त आहे ना. आहेच. मी सांगतो ना, मी यांना सांगितलं की मालेगावची जी लोक आहेत बहुतांश गरीब कॅटेगरीचे काही जास्त 60% लोक गरीब. आता खरं तर आणि हे पण मी पहिल्यांदा एकच पाहिलं, तिथं टक्क्यामध्ये पाणीपट्टी होती. बऱ्याच ठिकाणी काय होतं, 1200ची 1300, 1300ची 1500. ती एकदा झाली की पुन्हा 5-6 वर्ष काही वाढत नाही. त्या अशा पद्धतीचं तुम्ही तितकं पाणी देत असाल. पाणीपट्टी वाढ करताना बाकी महानगरपालिका नगरपालिकामध्ये काय करतात, एकदा वाढवली 1200ची 1300, पण असं टक्क्यातून दरवर्षी असं कुठं नाही. हे पहिल्यांदा आमचा तोच मुद्दा आहे का 5% आणि आहे शासनाकडून पण आलंय की बाबा तुम्ही उत्पन्नात वाढ हे करा तरच तुम्हाला पुढच्या योजना मंजूर होतील वगैरे वगैरे. ते पण आहे. आता बऱ्याच ठिकाणी आम्हीच हे केलं आणि दाखवतो की असं उत्पन्न वाढणार आहे. ते प्रत्यक्षात काय करतो काय नाही. की नियुक्त केलेल्या बॉडीनं हे रेट वाढवली. नियुक्त केलेल्या खरं तर प्रशासकानं घेतलेला निर्णय नियुक्त बॉडीने रद्द ते आपण समजू शकतो. पण नियुक्त केलेल्या बॉडीनं म्हणजे लोकांनी निवडून दिलेल्या बॉडीनं ठराव केला आणि तो प्रशासकांनी रद्द करावा, तर ठीक आहे. याच्याबाबत शासनानं काय म्हणतील नाही म्हणतील वगैरे, पण असं व्हावं वसुली किंवा प्रशासकाने असा काय. मी एक सरकारी अधिकारीच आहे. प्रशासन नाही बोलून आम्हाला सांगता ना, पण आहे रिस्क घ्यायची नाही घ्यायची. पण तरी सुद्धा मी यांना सगळ्यांना म्हटलं की दाखवा आपलं बजेट की बाबा इतक्याप्रमाणे इतकं उत्पन्न आहे आणि आपण इतकं देतो, 2 दिवसात देतो वगैरे वगैरे. योजनेची आपल्याला मंजुरी आतापर्यंत आहे. तर एक सर्वोत्तम प्रस्ताव आपण शासनाकडे त्याच्यात दिला पाहिजे की अशी पाणीपट्टीच्यात जास्त आहे. 2010 पासून सतत वाढ, म्हणजे कुठेही असं काही होत नाही की कॉन्स्टंटली वाढ चालूच आहे. तर आता ही आता मग किती वर्ष चालवायचं अजून, हे चुकीचं आहे. ते त्यांना सांगितलं की एक चांगला प्रस्ताव तयार करा. मी आपल्या मिटिंगसाठीच फक्त थांबलो होतो किंवा कोणतं म्हणतं आम्ही यायच्या आधीच तुम्ही त्याला दिलं, तर एक चांगला प्रस्ताव तयार करा म्हणलं. मंत्रालयाकडे माझे पण संबंध आहे. मी मुंबईतच होतो आधी. तरी महाराष्ट्रामध्ये टक्केवारीत वाढण्याची किंवा सतत वाढण्याची नाही आहे. योजनाही आपल्या आता बऱ्यापैकी मंजूर आहे. आपण उत्पन्नाचं स्रोत दाखवलेलं आहे. जरी आपण सध्या लॉसमध्ये आहोत, बऱ्याच ठिकाणी सगळ्याच पाणीपट्टीचं लॉसमध्येच सगळी, तसं काही लॉस म्हणून. पण आपल्या गावाची परिस्थिती जर पाहिली
लोकांची आर्थिक कुवत. तर त्या दृष्टीनं थोडंसं मलाही प्रामाणिकपणे थोडं जास्त वाटतं. तर आपल्या या निवेदनाचा विचार करून मी मनोमन ठरवलेच आधी, फक्त या निमित्तानं आपल्याला फक्त सांगायचं होतं की याच्यात एक चांगला प्रस्ताव माझ्या शिफारशीसह फक्त असं निर्णय घ्यावा असेल की ही परिस्थिती मांडून शासनाकडे आपण ती पाठवू. शासनाकडे तुमच्या पद्धतीने लागलं तुम्ही करा, मी पाठपुरावा करून आपल्याला ते कसं थांबवता येईल किंवा आपल्याला ते कायमस्वरूपी शासनाकडून निर्णय कसा करून होतील त्यासाठीचा प्रस्ताव याच्यामध्ये मागतो. विखंडित करण्यात यावा असा राहणार पहिला मुद्दा. नाही ठराव विखंडित ठरावाची अंमलबजावणी झालीच आहे, सुरू आहे ना. ते आता थांबवावं लागेल. नाही त्याला काळ मर्यादा होती. नियुक्त बॉडीने जरी ठराव केला तो 19 पर्यंतच होता. ठराव विखंडित करणं म्हणजे काय पहिल्यापासूनच आम्हाला कळावं या उद्देश. प्रस्ताव असा राहणार का की आतापर्यंत 5% वाढीव पाणीपट्टी आता याला पुढे 5% वाढवू न देता आहे ती कॉन्स्टंट लागू करावी असा राहणार की हे म्हणतात 5% कमी करून द्या असं राहणार. कमी कशी जर ती खंडित करा तू का प्रस्ताव पाठवला 19 मुदत होती. 2000 तुम्ही म्हणतात ना त्या बॉडीने ठराव केला तर त्याची मर्यादा होती ना. 19 पर्यंत मग आमचे 400 रुपये गेले ना कॉर्पोरेशनकडे 4 वर्षाची. नाही ऐकून घ्या माझी ते तर तुम्ही देत नाही पण आता घेऊन प्रस्तावात एक सुधारणा अशी करा साहेब की सामाजिक संघटनांची मागणी आहे. एकच मिनिट घेतो. प्रस्तावात अशी मागणी करा की 2019 पर्यंत दरवर्षी 5% वाढीचा ठराव झालेला होता. सामाजिक संघटनांची मागणी आहे की 2019 नंतर आजपर्यंत जी वाढ झालेली आहे ती रद्द करण्यात यावी आणि 2019 ते आजपर्यंतची 2019चा जो रेट होता त्या रेटनुसार आजपासून पुढे पाणीपट्टी वसुली करण्यात यावी आणि जो 19 ते 23 मध्ये जो डिफरन्स आलेला आहे तो पुढच्या पाणीपट्टीत वर्ग करून देण्यात यावा, कपात करून देण्यात यावा. अशा पद्धतीचा प्रस्ताव पाठवला जावा अशी आमची प्रमुख मागणी आहे. मी पहिल्यांदाच आल्यानंतर पत्रकार बांधवांना मी सामान्य नागरिकांच्या बाजूचा आहे. एवढा कबूल करणारा अधिकारी कोणी नाही. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअर